नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या व आजी जेव्हा दोघी रूममध्ये असतात तेव्हा ही ऐश्वर्या आता या आजीला बोलते की आजी, नेमकं तुम्ही कुणाच्या बाजूने आहात? कारण तुमच्या तोंडून मला जानकीचंच कौतुक होताना दिसतंय. त्यावर आजी बोलतात की मी तुझ्या बाजूने होते, परंतु तू सकाळपासून 4 वेळा तोंडावर पडली, त्यामुळे मला आता असं वाटायला लागलं की मी जानकीच्याच बाजू असायला हवे होते, असे पण ही आजी आता या ऐश्वर्याला सांगते. ज्यावेळेस आता जानकीने तुला हा आरतीचा मान दिला आणि हा आरतीचा मान दिलेला मोठेपणा बघून सर्वांनी जानकीलाच हा मोठेपणा दिला आहे, कारण जानकीच्या मनामध्ये किती मोठेपणा आहे हे जानकीने सर्वांना दाखवून दिलं. आता इथून पुढे तू एक काम करत जा, जानकीचे पाय आणि तुझे नाक, आता तुझ्या जानकीच्या पायांची नाक घासून माफीच मागायची, एवढंच राहिले फक्त तुझ्या पुढे आता, असे पण आजी या ऐश्वर्याला बोलतात. आता तर ऐश्वर्या खूप भडकते. मोठ्या हुशारीने त्या सौमित्राला आणि त्या अवंतिकाला घराबाहेर काढलं, परंतु काय झालं अगं, त्या जानकीने पुन्हा त्या सौमित्राला आणि अवंतिकाला घरामध्ये आणून सुमित्राचं मन जिंकलं. यामध्ये कुणाचा पराभव झाला सांग बरं मला, तुझ्या तोंडाने स्वतःचाच झाला की नाही, असे पण आजी ह्या ऐश्वर्याला बोलतात. बघ, सुमित्राच्या मनामध्ये जानकीविषयी कसं प्रेम निर्माण होतं ते, आणि एकदा जर सुमित्राच्या मनामध्ये जानकीविषयी प्रेम निर्माण झालं तर तू काय करशील मला सांग ना, असे पण आता आजी या ऐश्वर्याला बोलतात. त्यावर ऐश्वर्या आजींना बोलते की आजी, तुम्हाला कसं वाटतं हे सर्व खरं होऊ शकतं? मी हा प्लॅन त्यांचा सक्सेस होऊन देईल का, असे पण ऐश्वर्या ही आजींना बोलते. आज या जानकीला आई ह्याच्या डोक्यावर घेऊन नाचतात ना, त्या जानकीला बघा तुम्ही आई या कशा पायाखाली नाचवतात ते, तुम्ही बघतच राहा इथून पुढे काय काय घडतं ते, असे पण आता ही ऐश्वर्या या आजींना रूममध्ये सांगते. ते ऐकून आता ह्या आजीचे डोळे तर खूप मोठाले होतात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात. त्याच वेळेस आता ही जानकी या सारंगला बोलते की सारंग भाऊजी, तुम्हाला घे या पुरणाची पोळी, करपलेली नाही बरं का, चांगलीच आहे, असे पण ही जानकी या सारंगला बोलते. त्यावेळेस आता इकडे ह्या जानकीने या सौमित्राला एक मोदक पण दिलेला असतो, तेव्हा सर्वजण खूप खुश होऊन जानकीकडे बघतात. त्यानंतर आता इकडे जानकी या सारंगला आणि सौमित्राला बोलते की चला पटकन या मोदकाचं नाक ओढा. त्यानंतर सर्वजण या जानकीकडे बघत राहतात. आता ही जानकी बोलते की अहो, मोदकाचं नाक ओढल्यावर त्यामध्ये साजूक तूप टाकावं लागतं ना, मी दरवेळेस ह्या सौमित्र भाऊजींना तसंच बोलते, मग नवीन माणसाला वेगळंच काहीतरी वाटतं. त्यानंतर आता सौमित्र तो मोदक खाऊन घेतो. इकडे जानकी बोलते की सौमित्र भाऊजी, तुम्ही तर पटकन मोदक संपवला हो, अजून एक घ्या. त्यानंतर सारंग बोलतो की वहिनी, अजून वाढा त्याला मोदक. त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे हा सौमित्र ह्या जानकीला बोलतो की वहिनी, तिला पण वाढा, मी सर्व काही खाऊन टाकेल. तेवढ्यामध्ये आता जानकी ही लगेच सौमित्राला बोलते की सौमित्र भाऊजी, तुमच्या मनामध्ये तर अवंतिकाविषयी खूप प्रेम आहे ना हो. तेवढ्यामध्ये आता ही जानकी या ऋषिकेशला बोलते की बघा किती प्रेम आहे त्यांच्या मनात बायकोविषयी. त्यानंतर आता अवंतिका बोलते की मला नाही मोदक आवडत, मला पुरणपोळी जास्त आवडते. आता ही जानकी या ऐश्वर्याला जास्त पुरणपोळी वाढू लागते. तेवढ्यामध्ये आजी बसलेल्या असतात. आजी बोलतात की अगं सुमित्रा, सारंगच्या जवळ पण मग ऐश्वर्याला जेवण करायला बसू दे ना. पुढे असं बघायला मिळतं की आता तेवढ्यात नाना बोलतात की ती कुठे इथे आहे. तर आता इकडे लगेच ही आजी लगेच एक मोठमोठ्याने ए गुंडी ए चिमणी असा आवाज देऊ लागते. आता ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या जानकीला बोलते की जानकी वहिनी, दाखवा, मी वाढते पटकन. तेवढ्यामध्ये इकडे सुमित्रा बोलते की कुठे होतीस ग ऐश्वर्या तू, जानकी किती वेळची सर्वांना वाढते. आता ऐश्वर्या बोलते की अहो आई, मी आपल्या गणपतीचे फोटो माझ्या मैत्रिणींना शेअर करत होते, त्यांना खूप काही आपल्या गणपतीचे फोटो आवडलेत, खूप लाईक्स पण आल्या, असे पण ही ऐश्वर्या सर्वांना सांगते. तर आता नाना बोलतात की अगोदर घरातल्यांचं बघायचं, घरातल्यांना काय हवं काय नको, नंतर मग मैत्रिणींना काय शेअर करायचं करत जा. जानकी बघ बरं सर्वांची किती काळजी घेते, तुला काय होतं अशी काळजी घ्यायला, असे पण नाना या ऐश्वर्याला बोलतात. इकडे जानकी बोलते की नाना जाऊ द्या, तिने मला किचनमध्ये पोळ्या बनवण्यासाठी खूप मदत केली आणि सर्व डब्यातल्या पोळ्या तर ऐश्वर्यानेच बनवल्या असल्याचं जानकी ही नानांना सांगते. तेवढ्यात अवंतिका बोलते की मला तरी वाटलं की डब्यातील पोळ्या आज गोल का बरं नाही ते, आज तर अगदी भारताच्या नकाशासारख्या वाकड्या तिकड्या ह्या पोळ्या आहेत. तसे पण आता ही अवंतिका ऐश्वर्याला बोलते. तेव्हा ऐश्वर्या खूप रागारागाने या अवंतिकाकडे बघते. तर ह्या ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या लगेच उठते आणि डब्यातील एक पोळी घेऊन या अवंतिकाच्या तोंडामध्ये जबरदस्तीने घालू लागते. तेव्हा आता ह्या जानकीला ऐश्वर्याचा खूप राग येतो. सर्वजण ऐश्वर्याकडे बघतात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या प्रोमोमध्ये हा ऋषिकेश या जानकीला सांगतो की मला सेमिनारला हैदराबादला जाता आलं नाही, तिकडले साहेब आता आपल्या घरी जेवणाचा बेत करण्यासाठी येणार आहे. हे बघ जानकी, तू त्यांच्यासाठी असा बेत बनव ना, ते आयुष्यभर असा बेत लक्षात ठेवतील की खरोखर काय जेवण बनवलं होतं, झकास असा बेत तू बनव, असा ऋषिकेश या जानकीला सांगतो. त्यावेळेस ऐश्वर्या खिडकीमधून सर्व काही ऋषिकेशचं बोलणं ऐकते.
इकडे असं बघायला मिळतं की आता गुलाबने पण त्या रश्श्यामध्ये मीठ टाकलेलं असतं. जी ह्या जानकीने भाजी बनवलेली असते तिच्यामध्ये सारंगने पण मीठ टाकलेलं असतं. सर्वजण किचनमध्ये येतात आणि बोलू लागतात की मी पण मीठ टाकलं. आता जानकी खूप गोंधळून जाते. जानकी बोलते की नेमकं ह्या रश्श्यामध्ये कोणी कोणी मीठ टाकलं, आता काय करायचं. तेवढ्यामध्ये इकडे आता हे साहेब या रणदिव्यांच्या घरी जेवण करण्यासाठी येतात. आता तर इकडे ऋषिकेश त्यांचं घरामध्ये स्वागत करत असतो. इकडे तर जानकी खूप किचनमध्ये टेन्शनमध्ये येते. तर मित्रांनो, आता हे खराब झालेलं जेवण आता ही जानकी कशाप्रकारे त्यांना देणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.